मंडळी नमस्कार. मंडळी, महाविकास आघाडीमध्ये बिघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपाचा घोळ ही गोष्ट आपल्याला गेले काही दिवस सातत्याने ऐकायला मिळते आहे. आणि ही गोष्ट जोपर्यंत निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम जो दिनांक आहे, जो होत नाही, जाहीर होत नाही किंवा जाहीर झालेला आहे तो, पण जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत हे कायम ऐकायला मिळणार आहे. त्याचं कारण असं आहे की एकमेकाच्या तंगड्यात तंगडं घालणं आणि पुन्हा त्याच्यामध्ये कुठच्याही पद्धतीची बंडखोरी न होणं ही अशक्यप्राय गोष्ट आहे, नाही का. मुळात महाराष्ट्रामध्ये 4 प्रमुख पक्ष होते, त्याचे ते 6 झाले. त्याच्यामध्ये पुन्हा वंचित बहुजन आघाडी आहे, बहुजन समाज पक्ष आहे, रिपब्लिकन पक्ष आहे, मनसे आहे, आणखीन पण बरेच पक्ष आहेत जे कागदावरती तरी आहेत आणि निवडणुकीमध्ये तर ते प्रकर्षाने समोर येतात. म्हणजे त्याच्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट असतील, आणखी कोणते आघाड्या असतील, आणखी कोणत्या स्थानिक पद्धतीच्या शहर विकास आघाड्या असतील. या सगळ्या गोष्टी या महापालिकाच्या निवडणुकीच्या निमित्ताने किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने समोर येतात आणि त्याला प्रत्येकाला सत्तेमध्ये वाटा हवा असतो. आणि त्यामुळे तो ज्या वेळेला त्या शहरातल्या पक्षाच्या संदर्भामध्ये किंवा ज्या जागा वाटप किंवा जागा शेअर करण्याचा विषय ज्या वेळेला येतो, आघाड्या किंवा युत्या बनवण्याचा विषय ज्या वेळेला येतो, त्या वेळेला प्रत्येकाला आपापला वाटा जास्त हवा असतो. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये शहरावरती आपल्याच पक्षाची किंवा आपलीच सत्ता असावी अशा स्थानिक नेत्याचा किंवा त्या पक्षाचा आग्रह असतो. त्यामुळे बिघाडी होणं आणि युतीमध्ये घोळ होणं हे साहजिकच आहे. त्यात पुन्हा आणखीन नेत्यांवरती नाराजी ही तर मोठ्या प्रमाणावरती आहे आणि आत्ताच्या घडीला ती प्रकर्षाने दिसून यायला लागलेली आहे. विशेषतः भाजपा आणि शिवसेनेमध्ये ती दिसून यायला लागलेली आहे. काल ती जाहीर झाली आहे नाशिकमध्ये आणि ठाण्यामध्ये. तिथल्या स्थानिक महिला नेत्यांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केलेली आहे. एक इन्कमिंगवरून नाराजी आहे आणि दुसरं तिकीट वाटपावरून नाराजी झालेली आहे. हे सगळं पुन्हा आणखीन दिसणार आहे. म्हणजे 31 तारखेला ज्या वेळेला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची जी शेवटची तारीख आहे, त्या दिवशी ज्यावेळेला तिकीट वाटप फायनल होईल, म्हणजे कोणाला तिकीट मिळेल आणि कोणाला मिळणार नाही हे ज्यावेळेस स्पष्ट होईल, त्यावेळेला पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी आणि बंडखोरी दिसून येणार आहे. कारण सत्तेमध्ये पुन्हा एकदा विषय काय आहे की सत्तेमध्ये वाटा हवा आहे. आपला झालेला उत्कर्ष किंवा शेजारच्या कार्यकर्त्याचा झालेला उत्कर्ष जो आहे तो अगदी सायकलपासून 4 चाकीपर्यंत आणि झोपडपट्टीपासून फ्लॅटपर्यंत हा जो उत्कर्ष आहे हा प्रत्येकाला हवा आहे. आणि मग त्याच्यासाठी भांडणं होणार, गोंधळ होणार, मारामाऱ्या होणार, बंडखोरी होणार आणि मग नाराजांची समजूत काढण्याचे प्रयत्न देखील होणार. पाहूया नेमके काय काय रंग आपल्याला पाहायला मिळतात ते.